ब्रॉट टू यू बाय विगार्ड. फडणवीस साहेब असतील, सन्माननीय अजितदादा पवार असतील, यांच्या नेतृत्वाखाली आपण इलेक्शन लढली आणि ती ताकदीनं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये यशस्वी करून दाखवली. पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठमोठे पुरुष धाडसळे आपण वादळात दिवा लावलाय. सकाळी तर भाऊ अशी परिस्थिती निर्माण होती, अण्णा गुलाम दुपारपासूनच विरोधक लावून फिरत होते. आम्हालाच कळलं अजून इलेक्शनच्या फेऱ्या बाकी होत्या. मशाल पेटली म्हणून सांगत होते. संध्याकाळी पाऊस 5 वाजता पडला आणि मशाल विजून गेली. हे आपण महाराष्ट्राने या ठिकाणी पाहिजे. जी गुलालात रंगली होती ती ज्योतिबाला जाऊन आलो म्हणून सांगायला. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार. कारण गावात सांगायचं कोणाचा गुलाल लावलाय आलं का. लोकांच्या मध्ये एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण तयार झालं होतं आणि ज्या पद्धतीनं आपण या ठिकाणी कुठलीही ताकद पाठीशी, साखर कारखाना, सूत गिरण्यात कुठेही दूध संघ आपल्या पाठीशी नाही. सामान्यांची असामान्य ताकद कशी उभी राहते आणि इलेक्शन कशी यशस्वी होऊ शकते. महाराष्ट्रातले कित्येक निकाल जे येतो म्हणत होते ते गायब झाले. जे मोजणीत होते आमचा रिपोर्टच पहिल्यापासून निगेटिव्ह. कुठला सर्वेवाला मला येतोय म्हणा ना, कुठला पोलवाला मला कुठल्या पोलवर ठेवा ना. माझं काही मित्र आहे सांगण्यासारखं नाही बाबा, पण ते मला सांगायचे तुमचा दर खाली आहे, तुम्ही येणार आहे. मला काय नाही, दर खाली आहे म्हणजे काय खाली आहे. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार. ती मटकं खेळायची होती. तुमचा दर खाली आहे म्हणायचे आणि मला म्हणायचे तुम्ही निवडून येणार आहे. मला काही कळत नव्हतं. नंतर ते इलेक्शन झाल्यावर कळलं आमचा दर खाली आहे म्हणजे काय होतं, मटका कसा लागतो याचं एक उदाहरण त्या ठिकाणी. पण त्यांचा सर्वे वेगळा असतो. त्या सर्वे सारखा सर्वे मी तर बघितलेला नाही. म्हणजे कुठलाही टीव्ही वाला करू शकला नाही, कुठलाही मीडियावाला, कुठलाही सोशल मीडियावाला, कुठलाही अनालिसिस करू शकला नाही. पण त्यांचा एक सर्वे वेगळाच होता. चेष्टेचा विषय जरी या ठिकाणी बाजूला ठेवला तर हा मटका नव्हता. हा सामान्य माणसाच्या आयुष्याचा निर्णय घेण्याचा, निर्णय कुणाच्या हातामध्ये हा देश द्यायचा हा निर्णय घ्यायचा होता. आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातल्या आम जनतेनं परत एकदा नरेंद्र दामोदर दास मोदी या माणसाच्यावर या ठिकाणी विश्वास ठेवला आणि मला एक शिलेदार म्हणून त्या ठिकाणी पाठवलं. ही खऱ्या अर्थानं लोकशाहीच्या सर्वोच्च सभागृहातली दादा लढाई आहे. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.